देखते हैं खबर आपटा गांव से सटे दाभलवाड़ी के आदिवासियों के भविष्य से जुड़ी। पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा आदिवासी युवाओं को स्वयं रोजगार एवं लघु उद्योग के लिए प्रेरित किया जा रहा है। श्री विवेक पाटिल के विचारों से प्रभावित होकर आपटा गांव से सटे दाभलवाड़ी के आदिवासी युवाओं ने बचत गट के माध्यम से ईंटों के कारखाने की शुरुआत की है। जान लेते हैं आदिवासी युवाओं के संघर्ष की ये कहानी। आजादी के इतने सालों बाद भी रायगढ़ का आदिवासी समाज आर्थिक रूप से पिछड़ा हुआ है। यहाँ तक कि आज भी आदिवासी समाज गुलामी के बोझ तले दबा हुआ है। हालांकि उस समाज को मुख्य धारा में लाने का प्रयास शेका पक्ष के नेता पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा किया जा रहा है। श्री विवेक पाटिल ने आदिवासी समाज के युवाओं को स्वयं रोजगार एवं लघु उद्योग के लिए हमेशा प्रेरित किया है और यही वजह है कि आपटा गांव से सटे दाभोलवाड़ी के कुछ आदिवासी युवकों ने पूर्व विधायक विवेक पाटिल के विचारों से प्रभावित होकर एकता बचत गट के माध्यम से लघु उद्योग शुरू करने का निर्णय लिया और सरकार के एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प के माध्यम से अनुदान प्राप्त कर ईंट का कारखाना शुरू किया। इस ईंट के कारखाने की शुरुआत मंगलवार को की गई। इस अवसर पर जनहित विकास प्रकल्प के संचालक अभय भाऊ, आपटा ग्राम पंचायत के पूर्व सरपंच गणेश सावंत, सरपंच पांडुरंग भोईर, उप सरपंच पल्लवी सकपाल, समाज सेवी रत्नाकर घरत, पूर्व सरपंच दत्ता पाटिल, भरत पवार, अनुसुया वाघे, राम वाघे, राजू वाघे, बारक्या वाघे आदि गणमान्य उपस्थित थे। दाभोलवाड़ी के एकता आदिवासी बचत गट द्वारा शुरू किए गए इस ईंट कारखाने के बारे में समाज सेवक रत्नाकर घरत ने विस्तृत जानकारी दी। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता रत्नाकर घरत, अर्चना ट्रस्ट मुंबई या संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष काम करत असताना आदिवासी वाड्या वस्त्यांवरती फिरत असतो। ज्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आदिवासी समाज, विशेषतः कातकरी समाज वर्षानुवर्ष वीटभट्टी व्यवसायावरती काम करतोय। हे करत असताना आपला संसार, आपली पोरं बाळ सोबत घेऊन स्थलांतरित होतोय। त्यामुळं त्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या संसाराचा, आरोग्याचा, एकूणच त्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष त्यांचं स्वतःच होत असते आणि बऱ्याचदा कर्जबाजारीमध्ये ते वावरत असतात। असंच हे सीन बघत असताना माझ्या लक्षात आलं की आदिवासी वीटभट्टीवरती काम करणारी जी लोक आहेत, हे जर मालक झाले तर निश्चितपणे जास्त उत्पन्न त्या व्यवसायातून करू शकतात। आणि त्याच दरम्यान आदिवासी विकास प्रकल्प पेन या प्रकल्पांतर्गत आदिवासीचे संरक्षण तथा विकास या योजनेअंतर्गत आदिवासी लोकांना 10 लोकांना म्हणजे 10 सदस्यांचं एक बचत गट तयार केल्यानंतर त्यांना 3 लाख रुपये अनुदान हे व्यवसाय करण्यासाठी दिले जाते। आता अनुदान असल्यामुळे ते पैसे त्यांना परत करायचे नसतात। त्या अनुदानातून त्यांनी वीटभट्टी व्यवसाय सुरू करायचा, स्वतः मजूर आणि त्या व्यवसायाचे स्वतः मालक, अशी ही योजना आहे। नुकताच आम्ही दाभोलवाडी आपटा गावांतर्गत एक आदिवासी वाडी आहे, या वाडीचं 10 सदस्यांचा बचत गट स्थापन केला आणि त्याचा प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प पेणला दिल्यानंतर नुकताच त्यांनी मंजुरी त्या बचत गटाला दिलेली आहे आणि आपण बघतोय आता की त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे। मालक म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान आहे तो अतिशय बघण्यासारखा आहे। आज त्या व्यवसायामध्ये ते मजूर नसून मालक म्हणून काम करत आहेत आणि निश्चितच या व्यवसायामध्ये त्यांना फायदा होणार आहे, असे मला पूर्ण खात्री आहे। या व्यवसायाला एक मदत म्हणून या आदिवासींना रोजगार तर निर्माण झालेलाच आहे, त्याचबरोबर त्यांचं राहणीमान सुद्धा उंचावणार, त्यांच्याकडे उत्पन्न येणार आहे। त्यांच्या गावाजवळच ही वीटभट्टी सुरू केल्यामुळं त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे आणि एकूणच त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढणार आहे। त्याबद्दल मला स्वतःला नक्कीच समाधान आहे। हे सगळं कार्य करत असताना अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे। इथे अर्चना ट्रस्ट मुंबई या संस्थेने या व्यवसायासाठी 10,000 रुपये किमतीचं वॉटर पंप मंजूर केलेलं आहे, तेही त्यांना अनुदान दिलेलं आहे। त्याचबरोबर जनहित विकास ट्रस्टच्या माध्यमातून राजेश देशमुख आणि त्यांचे सगळे संचालक या कामासाठी मदत करत आहेत।
त्याचबरोबर गावातील जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, मग सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, माजी पंचायत समिती सदस्य आहेत, असं अनेकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. उद्देश एकच की ह्या लोकांना रोजगार मिळावा, व्यवसाय चांगला करावा आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवावं.